शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणींसाठी बच्चू कडूंचं जे आहे ते महाएल्गार मोर्चाला सुरुवात झालेली आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरामध्ये जर आपण पाहिलं तर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्या पूर्वसंध्येला आज बेलोरा गावामधनं शेकडो ट्रॅक्टर घेऊन आणि हजारो शेतकऱ्यांसह बच्चू कडू जे आहे ते नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत। आपले जनावरे घेऊन शेळ्या मेंढ्या घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। स्वतः बच्चू कडू या ठिकाणी ट्रॅक्टर चालवत जे आहे ते मोर्चा त्यांनी काढलेला आहे। बच्चू भाऊ काय सांगणार, स्वतः तुम्ही ट्रॅक्टर चालवत आहे, जवळपास 180 किलोमीटरचा प्रवास संपूर्ण या मोर्चाचा आहे। आणि एक सगळी मानसिकता झाली आहे लोकांची आणि आम्ही हे लढाई आता आरपारची लढाई लढणार आहोत। प्रत्येक शेतकऱ्यानं आपली वर्गणी करून या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सामील झालेला आहे। हजारो ट्रॅक्टर आता वर्धेत जमा होणार आणि उद्या सकाळपासून आम्ही नागपूरच्या दिशेने लागणार आहोत। नागपूरच का आंदोलनासाठी निवडलं? सातत्यानं म्हणतात की मुख्यमंत्र्यांना पुण्य लाभलं पाहिजे या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी। मला वाटते हे मोठं भाग्य आहे त्यांचं का त्यांनी हे पुण्य खरं तर पदरी घेतलं पाहिजे, पुण्य पदरी घेतलं पाहिजे। तुमच्या धोरणामुळे आमचा शेतकरी मरतोय आणि आता आमची मानसिकता झाली आहे तुमच्या धोरणानं मरावंच लागणार आहे आम्हाला। त्यापेक्षा आम्ही आंदोलनात येऊन तुमच्या गोळ्या खायला तयार आहोत। जेथपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही परतणार नाही, यामध्ये आम्ही ठाम आहोत। माझा प्रत्येक गावातला प्रत्येक घरातला एक शेतकरी उद्याच्या आंदोलनात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि मला त्यांना पण आवाहन करायचं आपल्या माध्यमातून का शेतकरी मित्र हो, आमच्या मजुरांना दिव्यांग मेंढपाळांना आता घरी बसून चालणार नाही। हे आंदोलन निकरीचं जिकरीचं आम्हाला करायचं आहे आणि ते ताकदीनं आपण यावं असं आवाहन करतोय। अनेक शेतकऱ्यांनी किराणा सोबत आणलेला आहे, राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी सोबत आणली आहे। किती दिवस आंदोलन चालेल असं आता वाटतंय? आंदोलन जेथपर्यंत निर्णय होत नाही तेपर्यंत चालू राहणार। आमची दिल्लीच्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली होती। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जीव देखील गेला होता। त्या देखील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणले होते, तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जाता आणि आम्ही दिल्लीच्या पंजाबच्या धर्तीवरच हे आंदोलन करतोय। पंजाबच्या धर्तीवर 1 महिना थांबायचं काम पडलं तर थांबू। तुम्हाला काल फोन आला होता बावनकुळेंचा चर्चेसाठी, त्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे का? बैठकी वांजोट्या ठरवू नये ना, बैठकी वांजोट्या ठरवू नये। मागे बैठक झाली, काहीच झालं नाही। 7 दिवसात निर्णय घेऊ म्हटलं आहे, प्रत्येक मुद्द्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही। त्यापेक्षा आता निर्णय जाहीर करा, शेतकऱ्याचं पुण्य घ्या पदरी मुख्यमंत्र्यांनी। शेवटला प्रश्न, काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे, हर्षवर्धन सपकाळांचा तुम्हाला फोन आला होता, काय त्यांचं मी आभार मानतो। काँग्रेसचं खरं तर पहिला राजकीय पक्ष आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। उद्या राजू शेट्टी नवलेजी, आमचे पवरेजी, वामनरावजी चटप, जानकरजी, तुपकरजी सगळे हजर राहणार आहे आणि हा सगळ्या पक्ष मिळून आहे। मी जरी दिसत असेल पण हे सगळ्यांचं नेतृत्व एकत्र होऊन हे आंदोलन चालू आहे। हे बच्चू कडू होते महाएल्गार मोर्चाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। बच्चू कडूंचं जे मूळ गाव आहे बेलोरा, या गावामधून सुरुवात झालेली आहे। सरकारच्या गोळ्या झेलण्याचं वेळ आली तरी चालेल, परंतु कर्जमाफी घेतल्याशिवाय आता नागपुरातून परत येणार नाही अशी आक्रमक भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, बेलोरा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।